लक्षवेधी लातूरची होती, विषय आला आर नॉर्थ दैसर वरती। मग आता मला पण बोलावंसं वाटलं। आदित्य ठाकरेंचं दैसरवर फार प्रेम आहे, ते मला मॅनग्रोव्ह पार्कला स्थगिती देऊन दैसर नदीला स्थगिती देऊन तुम्ही थांबवलं, पण आमच्या सरकार आल्यानंतर ते चालू केलं, त्याबद्दल मी धन्यवाद मानते। अध्यक्ष महोदय, सन्माननीय, थांबा एक मिनिट। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बोलू दे ना। खोटं बोलू शकतात काय अध्यक्ष महोदय? खोटं रेकॉर्डवर जाऊ नाही। दैसर नदीचं काम सुरू झालं होतं आणि मॅनग्रोव्ह पार्क मध्ये मॅनग्रोव्ह कापू देणार नाही, खोटं काम करू देणार नाही। माहिती तपासून अजितदादांचं, सुधीर भाऊ मुनगंटीवारांचं अभिनंदन करते की त्यांनी पहिल्या मुंबईतल्या 4 नद्यांपैकी दैसर नदीचे 2 STP प्लान हे चालू करण्यासाठी टेंडर काढून 80% काम पूर्ण झालं। कचऱ्याच्या बाबतीत बोलले, आमचे वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत, माझा पूर्ण महापालिकेचा स्टाफ सक्षम आहे। कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगते ना मी तुम्हाला, ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय, कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, कचऱ्याच्या बाबतीत बोलू द्या, अध्यक्ष महोदय, कचऱ्याच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस, ऐकून घ्या ना। कचऱ्या बाबतीत मी सांगते अध्यक्ष महोदय, दत्तक वस्तीचं टेंडर निघालं नव्हतं। दत्तक वस्तीचं टेंडर न निघाल्यामुळे 2 दिवस कचऱ्याच्या हालत झाली होते, आम्ही मान्य करतो। त्याच्यानंतर दत्तक वस्तीला काम दिल्यानंतर आमच्या सगळ्या प्रभागामध्ये काम चालू आहे। दैसर स्टेशनच्या समोर जे ह्यांचे सोकॉल लोक जाऊन तिकडे लोकांना भडकवतात, अध्यक्ष महोदय, स्कायवॉकचं काम चालू आहे, स्कायवॉकचं काम चालू आहे, गडर रस्त्यावरती ठेवलेलं आहे। लक्षवेधी ही लातूरची होती, तुम्हाला जे काय ह्यांनी आर नॉर्थ काढला म्हणून मला बोलावं लागलं। तुम्ही माझे वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत, महापालिकेचे अधिकारी सक्षम आहेत, सक्षम आहेत काम करायला, आणि आम्ही आमदार म्हणून पण सक्षम आहोत। म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलं की महाराष्ट्र राज्याने आज सर्व डम्पिंग ग्राउंड वरती, सर्व महानगरपालिकेमध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यामुळेच आज तिकडे कचरा होतो। म्हणून प्लास्टिक बॅग ज्या कमी मायक्रॉनच्या आहेत त्याच्यावर कारवाई करावी, जेणेकरून आपण